नमस्कार. साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. प्रकरण 60. लाली मेरे लाल की. दोहे आज आपण घेणार आहोत 17 ते 20. प्रथम आपण 17वा दोहा ऐकूयात. ऊन मुनि लागे सुन में, निशि दिन रहे गलता, तन मन के कछु सुधि नहीं, पाया पद निर्बाण. ऊन मुनि लागे सुन में, निशि दिन रहे गलता, तन मन के कछु सुधि नहीं, पाया पद निर्बाण. उन्मुनी म्हणजे सहज समाधी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. अंतर्मुख साधना स्थितीत त्याने शून्यात ध्यान लावलं की साधकाचं मन लीन होतं. त्या स्थितीतच साधक लीन झालाय. त्याला आपल्या देहाची आणि मनाचीही शुद्ध राहत नाही. सर्व बंधनातून मुक्त होऊन तो निर्वाण स्थिती म्हणजेच परमपद प्राप्त करतो. साधकाला परमात्म प्राप्ती केव्हा होते ते कबीर इथे सांगतायत. मन एकाग्र करून बाह्य विषयांपासून आवरून धरून सहज समाधीत लीन झालं पाहिजे. कारण मनाच्या एकाग्रतेवरच परमात्म प्राप्ती अवलंबून असते. रोज अशा प्रकारे मनाला त्या अंतरसुखाची गोडी लावली की हळूहळू ते तिथे रमायला लागतं. त्याला देह मनाची शुद्धी देखील राहत नाही. अशा सततच्या प्रयत्नाने साधक निर्वाण स्थिती प्राप्त करून घेऊ शकतो. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. मन उन्मन होता मग नाही, दिवस रात्रीचे भान, तना मनाची शुद्ध नसे मग मिळे पद निर्वाण. मन उन्मन होता मग नाही, दिवस रात्रीचे भान, तना मनाची शुद्ध नसे मग मिळे पद निर्वाण. पुढचा 18वा दोहा ऐकूयात. उनी मुनी सो मन लागिया, उनी मुनी नाही बिलंगी, नौन बिलंग्या पानिया, पानी नौन बिलंगे. उनी मुनी सो मन लागिया, उनी मुनी नाही बिलंगी, नौन बिलंग्या पानिया, पानी नौन बिलंगे. बिलंग या शब्दाचा अर्थ अलग असा आहे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. उन्मनी अवस्थेत मन लागलं की पुन्हा त्या स्थितीतून तो अलग होऊ शकत नाही. मीठ पाण्यात मिसळतं, पाणी मिठात मिसळतं आणि एकाकार होतं. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे झोप. या 3 अवस्था सर्वांच्या अनुभवाच्या तर आहेतच. चौथी अवस्था आहे तुर्या. या स्थितीत मन, इंद्रिय यांच्याकडेही साक्षीत्वाने पाहिलं जातं. स्वतःच्या चित स्वरूपाची ओळख झाल्यावर अशी साक्षी अवस्था प्राप्त होते. या अवस्थेत सुद्धा आत्मा आणि परमात्मा यांच्यातील सीमारेषा शिल्लक असते. या 4ही अवस्थांच्या पलीकडील अवस्थेत आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन होतं. आत्म्याच्या पृथक अस्तित्वाचा लय होतो. केवळ सच्चिदानंद परमात्म्याचाच एकत्वाने बोध राहतो. ती झाली उन्मनी अवस्था. त्यासाठी कबीरांनी मिठाचा दृष्टांत इथे दिलेला आहे. मीठ पाण्याशी एकरूप होतं, वेगळेपण उरत नाही. त्याप्रमाणे साधक परमात्म्याशी एकरूपच होऊन जातो. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. मन उन्मन होता मग ते होते करूप, मीठ विरघळे
पाण्यामध्ये पुन्हा धरेना रूप. मनऊन मन होता मग ते होते करूप. मीठ विरघळे पाण्यामध्ये पुन्हा धरेना रूप. पुढचा 19वा दोहा ऐकूयात. अगुवानी तो आया ज्ञान विचार विवेक. पीछे हरि भी आएंगे सारे सांझ समेत. अगुवानी तो आया ज्ञान विचार विवेक. पीछे हरि भी आएंगे सारे सांझ समेत. सौंज सौंज म्हणजे शक्ती. दोह्याचा अर्थ ऐकूयात. भक्ती साधनेमध्ये परमात्म्याच्या साक्षात्काराची पूर्व लक्षणं त्याचा शुभ संदेश म्हणून सर्वप्रथम त्या भक्ताचा सन्मान करावा. म्हणून हृदयात ज्ञान, विचार आणि विवेक येतो. त्यानंतर सुख आनंदासहित परमात्म्याचं आगमन होतं. परमात्म साक्षात्कार कसा आणि केव्हा होतो ते कबीर सांगतात. भक्तीमध्ये जीवन व्यतीत करीत असताना भक्तामध्ये विवेक जागृत होतो. विवेक जागृत झाला की साधकाने समजावं की आपली वाटचाल योग्य दिशेने चाललेली आहे. अशी वाटचाल करत असताना शेवटी एक दिवस ते आनंदधाम प्राप्त होतं. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. सन्मान करण्या भक्ताचा येतो विचार विवेक. नंतर परमात्म्याची प्राप्ती सकल शक्ती समवेत. सन्मान करण्या भक्ताचा येतो विचार विवेक. नंतर परमात्म्याची प्राप्ती सकल शक्ती समवेत. पुढचा 20वा दोहा ऐकूयात. मैं जाना मैं और था मैं तजी भई गया सो. मैं ते दो मिट गए रहे कहन को दो. मैं जाना मैं और था मैं तजी भई गया सो. मैं ते दो मिट गए रहे कहन को दो. मैं म्हणजे अहंकार. अर्थ ऐकूया दोह्याचा. अहंकारामुळे मी आपल्याला काही वेगळं समजत होतो, परंतु अहंकाराचा त्याग केल्यावर आता मी पण तोच झाला आहे. आता मी आणि तू दोन्हीही एक झालेत, फक्त सांगण्यापुरते दोन आहेत. वाहत्या पाण्यात जसं एक केंद्रक निर्माण होऊन भोवरा होतो, तसंच परमात्म स्वरूपात मीच केंद्रक निर्माण होतं आणि मन त्या भोवती गर गर फिरायला लागतं. हा अहंकार जीवाला परमात्म्याहून आपण वेगळे आहोत असं मानायला लावतो. या अहंकाराचा त्याग केला की जीव आणि परमात्मा एकरूपच आहेत. मग त्यांचं अस्तित्व शब्दापुरतंच मर्यादित राहतं. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवूयात. अहंकार मज करी वेगळा त्यागताच एक रूप. मी तू दोन्ही मिटून जाती केवळ शब्दी रूप. अहंकार मज करी वेगळा
एकाच एक रूप. मी तू दोन्ही मिटून जाती, केवळ शब्दी